काही अनपेक्षित घटना आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला दिसताय, ज्या खरोखर आपल्याला सुद्धा मान्य नसतील अशा घटना आपण या महाराष्ट्रामध्ये घडताना पाहतोय। मी सांगेल, मरावं प्रत्येकालाच लागणार आहे हो। मी मरणार आहे, तुम्ही मरणार आहे, बरोबर आहे, आपण सगळेच मरणार आहे। सूर्याने सकाळी उगवावं आणि संध्याकाळी मावळावं हा सृष्टीचा नियम आहे, पण उगवलेला सूर्य जर दुपारी मावळत असेल तर हे कुठेतरी अनपेक्षित आहे। आपल्याच गावामधली घटना अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वेदनादायी। साईराज माने सरांचे चिरंजीव त्यांचंही काही दिवसांपूर्वी जाणं झालं। खरं तर फार क्लेशदायी घटना आहे बरं का। पाठीमाग आपल्याच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार त्यांचंही जाणं झालं। अनपेक्षित घटना आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे। मी सांगेल, खर तर हा निरागस असणारा मुलगा आहे, ज्याला आपण सर्वजण प्रेमाने चिकू असं म्हणतो। साईराज माने आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता, डॉक्टरकीचं शिक्षण घेण्याकरता आपलं कुटुंब सोडून बाहेरगावी शिक्षणाकरता असताना नियतीच्या मनामध्ये काय आलं आणि त्याच्यावरती काळाचा घाला घातला गेला आणि साईराजचं जावं लागलं। खरं तर फार दवाखान्यासाठी, हॉस्पिटलसाठी प्रयत्न केले या कुटुंबाने, परंतु शेवटी मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली आणि मुलाला त्या ठिकाणाहून जावं लागलं। या निरागस मुलाची याच्यामध्ये काहीही चूक नसताना त्याला त्याचा जीव गमवावा लागला, याचं फार दुःख वाटतं। आपल्या गावातील सर्वांनीच, बाहेरील सर्वांनीच, आपण सर्वांनी त्याला भावपुष्पांजली वाहिली, श्रद्धांजली वाहिली। पण मी तुम्हाला सांगेल, या मुलाच्या नावापुढे भावपूर्ण श्रद्धांजली लिहिताना आपण प्रत्येकाने काळजावरती दगड ठेवला असेल असं मला वाटतं। एवढी दुःखदायी आणि एवढी वेदनादायी ही घटना। जर आपण साईराजच्या वडिलांचा विचार केला तर तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे, मी काय सांगावं तुम्हाला। आपल्या गावामध्ये त्यांचं जे कार्य अत्यंत चांगलं, सर्वांशी प्रेमाने वागणं, मनमिळाऊपणा, एखादं गरीब जर असेल, आडलेला नडलेला असेल तर त्याला मदत करणं, गरजूवंताला मदत करणं, गावातील प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणं, किंवा पाठीमागच्या कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल, ज्या वेळेला घराच्या बाहेर कोणीच पडत नव्हतं त्यावेळेला सर स्वतः सर्वांची चौकशी करायची, सर्वांना राशन पाणी पुरवण्याचं काम सर करायचे, अगदी पुढे होऊन प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणार आहे। खरं तर आपल्या मुलाने फार मोठं व्हावं, डॉक्टरकीचं शिक्षण घ्यावं एवढीच अपेक्षा नाही, तर सरांकडे शिकण्याकरता जी एक त्यांची स्टुडंट आहे मुलगी, ज्या वेळेला सरांना